नमस्कार. माझं नाव राहुल गवांदे. महाकिमया ग्लोबल हेल्थ सर्व्हिसच्या वतीने आपले स्वागत करतो. आजार अनेक, उपचार एक. अनेक आजारांवर एका उपकरणाद्वारे ट्रीटमेंट देणाऱ्या ई मेडिका डिव्हाइसच्या व्यवसाय संधीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मगाशी आपण उल्लेख केलेले सर्व सर्टिफिकेट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत की जे आपल्या वेलनेस सेंटरमध्ये असणं गरजेचं आहे, लावलेले असणं गरजेचं आहे, दर्शनी भागात असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण स्टँडी बघत आहोत. स्टँडीच्या डाव्या हाताच्या भिंतीवरती इन्फॉर्मेशन मिळते आहे पेशंटला, ज्याला फोम बोर्ड्स म्हणतो आपण. आणि या स्लाइडमध्ये उजव्या साईडला पेशंटला पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा आपण पाहत आहोत. एखादे वेलनेस सेंटर लॉन्च करणे केवळ अत्याधुनिक नसून आवश्यक आहे. यामध्ये फॅन्सी उपकरणे पण एक प्रकारचे आकर्षण निर्माण करतात आणि या व्यतिरिक्त या फॅन्सी उपकरणांच्या माध्यमातून आपल्याला अधिक अर्थार्जन होण्यास मदत होते. ते कुठल्या कुठल्या असू शकतात? एक आहे फूट मसाजर, बॅक मसाजर, कास्य थाळीसारखी छोटीशी गोष्ट जी आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला किंवा त्याच्याबरोबर येणाऱ्या व्यक्तीला एक अधिक व्यवसाय देऊन जाण्यासाठी भाग पाडते. या व्यतिरिक्त आपल्याकडे बीपी आणि शुगरचे मीटर्स तपासणीसाठी असणं गरजेचं आहे. श्रीनिवास हेल्थ अँड वेलनेस सेंटर जे पहिलं महाराष्ट्रातलं वेलनेस सेंटर लोणीकंद येथे स्थापन झालं, त्या ठिकाणी या सेंटरचे सेंटर हेड माननीय बापूसाहेब ढमढेरे यांनी काय काय योजना राबवल्यात त्या सुद्धा आपण बघूयात. जी सांगितलेले मानक तत्व होते ते तर त्यांनी पाळलेच, पण या व्यतिरिक्त महिलांसाठी एक वेगळं दालन त्यांनी तयार केलं जेथे त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते आणि त्याच दालनाचा वापर मीटिंग रूम म्हणून सुद्धा होऊ शकतो. पाहूयात आपण काय आहे ते. आपण भिंतींवरती सगळी ब्रँडिंग बघत आहोत. या ठिकाणी ब्रँडिंग फोम बोर्ड लागलेला दिसतो आहे, सर्टिफिकेट्स लागलेले दिसत आहेत, QR कोड पाहायला मिळतोय, फूट मसाजर आपण इथं ठेवलेला बघतो आहोत. समोरच्या भिंतीवरती सुद्धा आपल्याला ब्रँडिंग दिसत आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत, ई मेडिका डिव्हाइस बघायला मिळत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या बसण्याची व्यवस्था आहे. इथे स्टँडी लावलेला दिसतोय आणि हे जे सेपरेट दालन आपल्याला दिसतंय, या ठिकाणी आत गेल्यानंतर पुन्हा भिंतीवरती ब्रँडिंग लागलेला आहे. ई मेडिकाचा लोगो लागलेला दिसतोय, पिण्याच्या पाण्याची सोय आणि बॅक मसाजर आपण पाहत आहोत. येथे वातावरण निर्मितीसाठी मंत्रोच्चाराचं मशीन लावलेलं आहे, कास्य थाळीचा सेटअप लागलेला दिसतोय आणि पुन्हा ब्रँडिंग मटेरियल भिंतीवरती लागलेलं. या ई मेडिका डिव्हाइसची संपूर्ण ओनरशिप जर का आपल्याला हवी असेल तर आपल्याला 2.5 लाख रुपये गुंतवावे लागतात, ज्यामध्ये एक ई मेडिका डिव्हाइस आपल्याला मिळते आणि कोणत्याही स्वरूपाचे भाडे यामध्ये आकारले जात नाही, कारण ही कम्प्लिटली ओनरशिप झालेली. घरगुती वापरासाठी रेंटल प्लॅन. ई मेडिका डिव्हाइस भाडे तत्वावर घेण्यासाठी
गुंतवणूक फक्त 30,000 रुपये करावी लागते पेशंटला. यामध्ये मासिक भाडे 6,000 रुपये चालू होते आणि वन टाइम नॉन रिफंडेबल कॉस्ट त्याच्याकडनं घेतली जाते, ती असते 24,000 रुपयांची. मग यामध्ये पेशंटला काय मिळतं तेही आपण बघणार आहोत. एका व्यक्तीचा फुल बॉडी प्रोफाईल म्हणजे नामांकित लॅबोरेटरीकडून त्याचा 2 वेळेला फुल बॉडी प्रोफाइलिंग केली जाते. एक असते बिफोर म्हणजे ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर एक प्रोफाइलिंग केली जाते, ज्याचा वापर करून आपण मगाशी पाहिलेले जे डॉक्टर्सचे पॅनल्स आहेत त्यांच्याकडून त्या पेशंटला करेक्ट ट्रीटमेंट कुठली देण्यात येणार आहे याची एक दिशा ठरते आणि त्यानुसार तो पेशंट ट्रीटमेंट घेतो आणि साधारण 2 महिने ते 4 महिन्याच्या कालावधीत त्याचं सेकंड बॉडी प्रोफाइलिंग होते. दोन्हीही कागदी रिपोर्ट आपल्याकडे आलेले असतात. पहिल्या रिपोर्टपासून दुसऱ्या रिपोर्टपर्यंत किती तफावत आलेली आहे, किती तो बरा झालेला आहे याचा पूर्ण लेखाजोखा आपल्याला मिळतो. या व्यतिरिक्त कंपनीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत कन्सल्टेशन या ट्रीटमेंटच्या कालावधीत मिळत राहते. या व्यतिरिक्त कंपनीच्या कॉल सेंटरकडून रेग्युलर त्या पेशंटचा फॉलोअप घेतला जातो, त्याच्या प्रकृतीविषयक माहिती जमा केली जाते आणि ती डॉक्टरांपर्यंत पुरवली जाते. हा व्यवसाय कोणी करावा? वयोमर्यादा 35 ते 60 वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास. ते सर्वजण जे नवीन लाभदायक व्यवसायाच्या शोधात आहेत, व्यावसायिक उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, रिटायर्ड सिटीजन्स, इन्शुरन्स एजंट्स, फार्मासिस्ट्स, मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणजे डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट. ई मेडिका डिव्हाइस ची डीलरशिप तुम्हाला घ्यायची असेल तर डीलरशिप बिझनेस प्लॅन काय आहे तो सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. काय आहे तो बघूयात. यामध्ये गुंतवणूक ही प्रारंभिक गुंतवणूक आपल्याला 1.5 लाख रुपयांची करावी लागते. या 1.5 लाखामध्ये तुम्हाला 5 डिव्हाइस मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन वरती मिळतात. म्हणजेच दर महिन्याला 6,000 रुपयाप्रमाणे तुम्हाला ते रिपेमेंट करणं गरजेचं असतं आणि वन टाइम नॉन रिफंडेबल कॉस्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असते. या 1.5 लाखामध्ये 1,20,000 रुपये आणि 5 डिव्हाइसचे मासिक भाडे सुरुवातीचे 30,000 रुपये असे 1.5 लाख रुपये तुमच्याकडनं घेऊन तुम्हाला डीलरशिप दिली जाते. ही डीलरशिप मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटची तर तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकतात. दुसरा भाग आहे की 5 दिवसांचे किंवा 3 दिवसांचे फ्री ट्रीटमेंट कॅम्प्स तुम्ही या डिव्हाइसचा वापर करून राबवू शकतात. फायदा काय होतो? तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटला फ्री ट्रीटमेंट मिळते म्हटल्यावरती तो ट्रीटमेंट घ्यायला येतो. त्याच्या प्रकृतीत या 3 दिवसामध्ये फरक पडलेला असतो आणि तिथून पुढची जर ट्रीटमेंट त्या पेशंटला घ्यायची असेल तर तुम्ही तासावरती त्याचे पैसे चार्ज करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतात किंवा सबस्क्रिप्शन प्लॅन जो मगाशी आपण पाहिला, या सबस्क्रिप्शन प्लॅनवरती त्यांना सबस्क्रायबर बनवून त्यांच्या घरामध्ये ई मेडिका डिव्हाइस घरगुती वापरासाठी त्यांना देऊ शकतात, ज्यामध्ये त्या पेशंटला त्याच्या संपूर्ण कुटुंबाची ट्रीटमेंट करणं शक्य होतं. उत्पन्नाचे स्रोत बघूयात आपण. एक्सपिरियन्स सेंटर तासिक उपचार शुल्क प्रति तास 300 ते 500 रुपये आकारले जातात पेशंटकडून. दररोजचा वापर किमान 6 तास झाल्यास
आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं महिन्याचं 54,000 रुपये एका डिव्हाइसच्या माध्यमातून. 5 डिव्हाइस आपल्याला मिळालेले आहेत, तर 5 डिव्हाइस गुणिले 54,000 म्हणजे 2,70,000चं तुमचं मासिक उत्पन्न चालू होतं, केवळ लोकांना ट्रीटमेंट देऊन. इथंच आपण थांबत नाहीये, आपण रेंटल प्लॅनवरती लोकांना घरगुती वापरासाठी सुद्धा देतो. मासिक उत्पन्नाचे अंदाज काय आहेत ते पण पाहूयात आपण. एक्सपिरियन्स सेंटर उपचारातून मासिक उत्पन्न 2,70,000 रुपये महिन्याला आपल्याला प्राप्त होतात. घरी उपचारासाठी दिलेले जे डिव्हाइसेस आहेत, तुम्ही जर 5 सबस्क्रायबर्स केवळ चालू केलेत तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला 10,500 रुपयाचं अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होतं, ज्यामध्ये वन टाइम इन्कम तुम्हाला 8,400 रुपयांचं मिळतं आणि मंथली सबस्क्रिप्शनमधून दर महिन्याला 2,100 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. एकूण मासिक उत्पन्न तुमचं केवळ ह्या ॲडिशनल 5 सबस्क्रायबर्समधून 2,80,500 रुपयांचं. मासिक खर्च पण आहे आपल्याला काही, तो पण आपण बघूयात. यामध्ये जागेचे भाडे 25,000 रुपये पकडलेले आहे. यापेक्षा कमीमध्येच जागा मिळतात, पण इथे 25,000 पकडलेला आहे. कामगारांचा पगार 20,000 रुपये पकडलेला आहे, यापेक्षा कमीमध्येच कामगार उपलब्ध असतात. ब्रँडिंग मटेरियल जे तुम्हाला सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये लागणार आहे, आपण फोटोजमध्ये बघितलं त्यानुसार तुम्हाला फोम बोर्ड्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वतःच्या नावाची पाटी, कंपनीचा लोगो वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टींसाठी तुम्हाला 30,000 रुपयांचा खर्च आहे. या व्यतिरिक्त दर महिन्याला सोशल मीडिया मार्केटिंग केली जाणार आहे तुमच्या वतीने, जी तुम्हाला उपयोगाला पडेल. तुमच्या आसपासच्या एरियामधून तुमच्याकडे पेशंट्स सबस्क्रायबर्स म्हणून येतील आणि तुमच्याकडून ई-मेडिका डिव्हाइस घरगुती उपचारासाठी घेऊन जातील. त्यासाठी दर महिन्याला 30,000 रुपये तुमचा खर्च होणार आहे, तोही पकडलेला आहे. डिव्हाइस भाडे तत्वावर तुम्ही देणार, म्हणजे प्रत्येकाकडून एक डिव्हाइस घ्यायचं म्हटलं तर सबस्क्रिप्शन चालू करण्याच्या वेळेला आपण त्याच्याकडून 30,000 रुपये घेतो, ज्यामध्ये 24,000 रुपये त्याचे वन टाइम नॉन रिफंडेबल ॲक्विजिशन कॉस्ट असते आणि 6,000 रुपये त्या पर्टिक्युलर महिन्याचं भाडं ज्या दिवशी तो सबस्क्रायबर होतो. असे 30,000 रुपये आपण घेतो. अतिरिक्त खर्च 20,000 रुपयांचा. असे टोटल तुमच्याकडं तुमच्या माध्यमातून होणारा खर्च जो आहे तो 1,25,000 रुपयांचा इथे गृहीत धरलेला आहे. आता उत्पन्नामधून जेव्हा तुम्ही मासिक खर्च वजा करतात त्यावेळेला तुम्हाला निव्वळ नफा 1,55,500 रुपयांचा उरतो. डीलर का व्हावं, त्याचे फायदे काय आहेत ते पण आपण जाणून घेऊयात. बीपी, शुगर सारख्या बळावलेल्या आजारांना पूर्णपणे बरे करण्यासाठी किमान 4 महिन्यांचा कालावधी लागतो. वर्षानुवर्ष लोक आपल्या शरीरामध्ये हे आजार घेऊन चाललेले असतात, पण ते बरे होत नाहीत. पण ई-मेडिका डिव्हाइसवरती ट्रीटमेंट घेऊन किमान 4 महिने तरी तो ट्रीटमेंट घेतली तर त्याचा आजार पूर्णतः बरा होतो. म्हणजेच काय, डिव्हाइसचे भाडे किमान 4 महिने कोणताही पेशंट तुम्हाला देणार असतो. या भाड्यावर आपल्याला प्रत्येक महिन्याचे कमिशन मिळते, ते स्लॅबनुसार मिळते. आणि ते कशा प्रकारे, प्रत्येक सबस्क्रायबर वर मिळणारे कमिशन. सबस्क्रायबर कडून आपण 30,000 रुपये घेतो, ज्यामध्ये नॉन रिफंडेबल अमाऊंट 24,000 रुपये असते. मासिक भाडे 6,000 रुपयाचं असतं. असे 30,000 आपण घेतो. पुढील महिन्यापासून 6,000 रुपये तो सबस्क्रायबर आपल्याला पैसे देणार असतो. स्लॅब पहिला, या स्लॅबमध्ये 1 ते 50 सबस्क्रायबर्स येतात. 1 ते 50 सबस्क्रायबर्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कमिशन मिळतं 7%. या दोन्ही
गोष्टींवरती, नॉन रिफंडेबल अमाऊंट वरती सुद्धा आणि मासिक भाड्यावरती सुद्धा. वन टाइम इन्कम म्हणजे नॉन रिफंडेबल अमाऊंट वरती मिळणारं इन्कम ते 1,680 रुपये असतं आणि भाड्यातनं म्हणजे 6,000 रुपयामधनं मिळणारं इन्कम दर महिन्याला 420 रुपये प्रत्येक सबस्क्रायबरच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होती 50 सबस्क्रायबर पर्यंत. दुसरा स्लॅब आहे 51 ते 75 सबस्क्रायबर्स. यामध्ये 7.5% तुम्हाला कमिशन मिळतं. वन टाइम 1,800 आणि भाड्यांमधून मिळणारं 450 रुपये. तिसरा स्लॅब आहे 76 ते 105 सबस्क्रायबर्स. कमिशन 8% मिळतं. वन टाइम 1920 रुपये तुम्हाला मिळतात आणि भाडं चालू होतं किंवा भाड्यावर मिळणारं सबस्क्रिप्शन वरती मिळणारं कमिशन चालू होतं 480 रुपये. चौथा स्लॅब आहे 106 ते 140 सबस्क्रायबर्सचा, ज्यामध्ये 8.5% तुम्हाला कमिशन दोघांवरती मिळतं. 2040 आणि 510 याप्रमाणे. पाचवा स्लॅब आहे 141 ते 180 सबस्क्रायबर्सचा. यामध्ये 9% कमिशन तुम्हाला प्राप्त होतं. वन टाइम 2160 रुपये प्रत्येक सबस्क्रायबरवर मिळतात आणि त्यांच्याकडून येणाऱ्या भाड्यामध्ये तुम्हाला 540 रुपये दर महिन्याला चालू होतात. सहावा स्लॅब आहे 181 ते 225 सबस्क्रायबर्सचा, ज्यामध्ये तुम्हाला 9.5% कमिशन मिळतं. 2280 आणि 570 याप्रमाणे. सातवा स्लॅब आहे 226 ते 275 किंवा त्याच्या पुढे 10%. यामध्ये तुम्हाला प्रत्येक सबस्क्रायबरवरती वन टाइम कमिशन मिळतं 2400 रुपये आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या 6,000च्या भाड्यावरती मिळतात 600 रुपये. सबस्क्रायबरच्या सबस्क्रिप्शन मधून आपल्याला एक वेळा सबस्क्रिप्शन कमिशन मिळते. ते उत्पन्न स्लॅबनुसार कसे मिळते ते पाहूयात. 1 ते 50 सबस्क्रायबर 7% कमिशन. या प्रमाणे तुम्हाला 84,000 पहिल्या 50 सबस्क्रायबर वरती मिळतात. नंतरच्या 25 सबस्क्रायबर वरती 7.5% कमिशन मिळतं. ते असतं 45,000 रुपये. त्यानंतरच्या 30 सबस्क्रायबर वरती तुम्हाला 8% कमिशन मिळतं. याप्रमाणे 57,600 रुपये कमिशन येतं. पुढील 35 सबस्क्रायबर साठी तुम्हाला 8.5%ने 71,400 रुपये कमिशन मिळतं. या पुढील 40 सबस्क्रायबर साठी 9% प्रमाणे तुम्हाला 86,400 रुपये कमिशन मिळतं. पुढील 45 सबस्क्रायबर वरती तुम्हाला 9.5% प्रमाणे 1,02,600 रुपये कमिशन मिळतं. त्याच्या पुढील 50 सबस्क्रायबर साठी तुम्हाला 10%ने 1,20,000 कमिशन प्राप्त होतं. असं एकूण तुम्हाला 5,67,000 रुपये वन टाइम कमिशन मिळतं. आपण एकदा केलेल्या कामाचा मोबदला आपल्या खात्यावर न चुकता प्रत्येक महिन्याला जमा होण्यात खरे समाधान असते. 1 ते 50 सबस्क्रायबर वरती तुम्हाला 7% कमिशन मिळते त्यांच्या रिचार्ज वरती. भाडे तत्वावरती या पहिल्या 50 सबस्क्रायबर वर तुम्हाला दर महिन्याला 21,000 कमिशन चालू होते. पुढील स्लॅब आहे 51 ते 75. या 75 सबस्क्रायबर्स वरती तुम्हाला 7.5% प्रमाणे 33,750 रुपये मिळायला सुरुवात होते. पुढील स्लॅब आहे 76 ते 105 8%. या 105 सबस्क्रायबर्स वरती तुम्हाला
दर महिन्याला 8% 50,400 रुपये उत्पन्न चालू होते. पुढील स्लॅब आहे 106 ते 140. 140 सबस्क्रायबरवर तुम्हाला 8.5% 71,400 दर महिन्याला उत्पन्न चालू होते. 180 सबस्क्रायबर्स वर तुम्हाला 9% 97,200 रुपये दरमहा चालू होतो. 225 सबस्क्रायबरवर 9.5% ने 1,28,250 दरमहा चालू होतो. 275 सबस्क्रायबर्स वरती 10% 1,65,000 दरमहा उत्पन्न चालू होतं. मार्केटिंग आणि व्यवसायाची वाढ. डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातोय, ज्याची कॉस्ट आपण ऑलरेडी खर्चांमध्ये पकडलेली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो, ज्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखे या माध्यमातून तुमच्या अवतीभोवती असलेल्या एरियामधून लोक तुमच्याकडे येण्यासाठी टार्गेट केले जातात. लोकल रेफरल्स आणि कस्टमर रिटेन्शन. सध्याचे ग्राहक आणि त्यांच्या ओळखीतून रेफरल्स मिळवणे यासाठी काही यंत्रणा लागते, ती सुद्धा तुम्हाला दिली जाते. डीलरशिप घेण्याचे फायदे. कमी गुंतवणूक, फक्त 1.5 लाखामध्ये आपण आपला व्यवसाय सुरू करतात. येथे 2.5 लाखाप्रमाणे 5 डिव्हाइससाठी 12.5 लाख रुपये गुंतवण्याची गरज नाहीये. केवळ 1.5 लाख रुपये भरून तुम्ही 12.5 लाख रुपयाचं मटेरियल तुमच्याकडे घेऊन गेलेले असतात. जास्त उत्पन्न. कमी कालावधीत प्रति डिव्हाइस उत्पन्नाच्या 5 पट तुम्ही इन्कम घेऊ शकतात. उत्पन्नाच्या 7 प्रकारच्या स्रोतांमुळे स्थिर नफा मिळतो. डिव्हाइसच्या ग्राहकांकडून उपचारासाठी वाढणारी मागणी दिवसागणिक वाढत जाणार असते आणि त्यामुळे तुम्हाला सबस्क्रिप्शन प्लॅन मधून मिळणारं सबस्क्रिप्शनचं कमिशन हे दिवसागणिक वाढत जाणारं असतं, जे आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं. प्रभावी मार्केटिंग मॉडेल. डिजिटल आणि स्थानिक पद्धतीने वाढणारे कस्टमर बेस हे तुम्हाला वारंवार व्यवसाय देण्यासाठी उपयोगाला पडणारे असतात. व्यवसायाचे दीर्घकालीन उद्दिष्ट, तेही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण आमच्या उद्दिष्टाशी तुम्ही संलग्न असणे गरजेचे आहे. डिव्हाइस अधिक भाड्याने देऊन कमिशनचे उत्पन्न वाढवणं हे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. संपूर्ण नेटवर्क विकसित करणे. अधिक डीलर आणि अनुभव केंद्र, म्हणजे जे तुम्ही करणार आहात त्याला अनुभव केंद्र म्हणतो आपण. एक्सपिरियन्स सेंटर, वेलनेस सेंटर हे निर्माण करून सशक्त वितरण व्यवस्था निर्माण करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. समरी पाहूयात आपण. एक ई मेडिका डिव्हाइसच्या संपूर्ण ओनरशिप करिता एकूण 2,50,000 रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये भाडे आकारले जात नाही, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. भाडे तत्वावरती मिळणाऱ्या डीलरशिप घेण्यासाठी गुंतवणूक केवळ 1,50,000 रुपये. या रकमेत आपल्याला व्यवसायासाठी 5 ई मेडिका डिव्हाइस भाडे तत्वावरती मिळतात. एका तासाचे उत्पन्न ई मेडिका डिव्हाइस मधून तुम्हाला 300 ते 500 रुपये मिळवता येते. डीलरशिप घेतल्यानंतर आपण ई मेडिका डिव्हाइस भाड्या तत्वावरती घरगुती वापरासाठी पेशंटला देऊ शकतात, ज्यामधून तुम्हाला कमिशन मिळणार आहे. स्वतःकडील 5 मशीन्स सोडून आपण जितके मशीन्स भाड्याने द्याल त्यावर आपल्याला रिकरिंग कमिशन मिळण्यास सुरुवात होते. कमिशन स्लॅबनुसार एंगेजमेंट आणि सबस्क्रिप्शनवर मिळते, तेही आपण पाहून.
तर मग विचार कसला करायचा? या सर्व गोष्टी फायदेकारक आहेत, तुम्हाला माहिती झालेल्या आहेत. आणि बिझनेसचे दीर्घकालीन उद्दिष्ट जर तुम्ही ठेवलेलं असेल आणि साधण्याची ताकद तुमच्यात असेल, आमचा सपोर्ट तिथे असेल, याचा जरूर फायदा घ्यावा आणि त्वरित आपला व्यवसाय केवळ 1.5 लाख रुपये गुंतवणूक करून आजच चालू करावा. आमचे नंबर्स इथे दिलेले आहेत, महाकिमाय ग्लोबल हेल्थ सर्व्हिसचे. मी स्वतः राहुल गवांदे. माझा नंबर आहे 7249325392, 7249325392. योगेश महामुनी सरांचा नंबर आहे 9665763971, 9665763971. मनोज महामुनी सरांचा नंबर आहे 9890601446, 9890601446. धन्यवाद. लवकरच भेटूयात. समक्ष भेटीसाठी आपल्या फोनची वाट बघत आहे.